आज रविवार दिनांक 11 एप्रिल 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी रेव्हरेंड चंद्रशेखर जाधव आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. पुनरुत्थानानंतरचा हा पहिला रविवार. आम्ही आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरचा तू विश्वास आम्हाला दिलेला आहेस. आमचा प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो स्वर्गामध्ये चढला. हा विश्वास तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षी म्हणून प्रेषितांनी स्वतःला सादर केलं. प्रेषितांनी ख्रिस्ताची उपासना केली. आज आम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षी म्हणून आम्ही जगापुढे सादर होत आहोत. आजची भक्ती आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा, आलेल्या प्रत्येक भक्तांना तू आशीर्वाद दे. प्रभू, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणून जेव्हा आम्ही तुझी उपासना करू तेव्हा आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी उभे राहून एक गीत गात आहोत.
उभे असतानाच आपण आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मत अंगीकार एकमुखाने एक चित्ताने जाहीर करीत आहोत, प्रारंभ करीत आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हीच पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेला आम्ही आळीपाळीचं शास्त्रपाठ वाचत आहोत आणि आज 15वा रविवार. चांगले काय आहे? हे आकाशा ऐक, अगे पृथ्वी कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे. परमेश्वराचे वचन ऐका, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची वापा आणि यांनी माझी अतितृप्ती झाली आहे. बैल, कोकरे व बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझे अंगणे तुडविता, हे तुम्हास सांगितले कुणी? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन, शब्बात व मेळे भरविणे मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण यांचा द्वेष करीतो. त्यांचा मला भार झाला आहे. तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्याकडे डोळे झाकितो. तुम्ही कितीतरी विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका. नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळावर आणा. अनाथाचा न्याय करा. विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो, चला या, आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखीसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजीसारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होम बली, 1 वर्षाची वासरे घेऊन त्याच पुढे येऊ काय? हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्र भावाने चालणे या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन आपण यावेळेला करीत आहोत. 1 करीन 1 अध्याय 18 ते 31 यावेळेला आपण वाचत आहोत. वधस्तंभाच्या ठाई असलेले सामर्थ्य. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचे सामर्थ्य असं आहे. कारण मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमत्तांची बुद्धी व्यर्थ करीन, असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले?
शास्त्री कोठे राहिले? या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेलनी ज्ञानाचा शोध करीतात. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेलेन्यास मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे असा ख्रिस्त आम्ही गाजवितो. कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे. तर बंधुजन हो, तुम्हास झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले, आणि जगातील जे हीन, दीन, जे धिक्कारलेले व शून्यवत अशांना देवाने ह्याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे, यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा, या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. दे बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. दे बापाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात, प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद, क्रुद्ध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्या पापांकरिता, आमच्या उद्धारासाठी, आमच्या तारणासाठी जो वधस्तंभावर मरण पावला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार तू आम्हाला हे बापा परमेश्वरा ही तुझी कृपा, दया, अनुग्रह दिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो की बापा आम्ही या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मंडळी या नात्याने एकत्र यावं आणि ऑनलाईन का होईना आम्ही भक्ती करावी. बापा आम्हाला ऑनलाईन भक्ती करावी लागत आहे, कारण बापा परमेश्वरा आमच्या शहरामधील वातावरण कोविड-19मुळं अतिशय दूषित वातावरण झालेलं आहे, महामारीने भरलेलं वातावरण झालेलं आहे, आणि त्यामुळे हे बापा परमेश्वरा आम्हाला भक्तीमध्ये एकत्र येता येत नाही, आणि बापा परमेश्वरा अशा प्रकारे आम्हाला ऑनलाईन भक्ती करावी लागत आहे. बापा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. तुझं वचन सांगतं एकत्र मिळणं सोडू नका. प्रभू आम्ही जरी देहाने एकमेकांपासून दूर आहोत तरी आम्ही आत्म्याने एकमेकांच्या जवळ आहोत, आणि बापा आम्ही ऑनलाईन भक्ती करत आहोत. प्रभू ही विशेष प्रकारची कृपा, ही संधी, ही सुविधा तू आम्हाला दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. बापा आम्ही विशेष प्रकारे तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे याद्वारे बापा परमेश्वरा ही ऑनलाईन भक्ती चालविली जात आहे, आणि त्यासाठी बापा परमेश्वरा बंधू किरण मक्कासरे यांना तू पाचारण केलेलं आहेस. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा आमचे बंधू जोएल कोरे, आमचे बंधू सुदीप आहाळे, आमचे बंधू सुबोध साळवी, आमचे बंधू स्टॅनली मूर्ती, त्याचप्रमाणे MYF संपूर्ण टीम आणि त्यांचे अध्यक्ष गौरव, आणि बापा परमेश्वरा या सर्वांचा उपयोग ही भक्ती
आत्म्याने व खरेपणाने व्हावी यासाठी तू करून घेत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. ज्या प्रत्येकांपर्यंत बापा परमेश्वरा ही भक्ती जाऊन पोहोचत आहे, हे वचन जाऊन पोहोचत आहे, हा संदेश जाऊन पोहोचत आहे, त्या प्रत्येकांना तू आशीर्वादित कर बापा. प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. आम्हा प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजारमध्ये महामारी आमच्या आसपास सुद्धा येणार नाही. प्रभू, विशेष प्रकारे मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांच्यासाठी आम्ही तुझ्याजवळ विशेष प्रार्थना करीत आहोत की या मंडळीमधील प्रत्येक कुटुंब तू आशीर्वादित कर. मंडळीमध्ये बापा परमेश्वरा अनेक प्रकारे कोविड-19चा प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रभू, कार्य कर बापा. मंडळीचं संरक्षण कर, मंडळीचा सांभाळ कर. आजपर्यंत तू सांभाळस. प्रभू, मी तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहो. हे बापा, मंडळीचा बचाव कर आणि या महामारीपासून तू प्रत्येकांचं संरक्षण कर बापा. विशेष प्रकारे आमच्या पालक वर्गांपैकी आमचे सन्माननीय डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट रेव्हरेंड डॉक्टर एस रत्नमणी बापा परमेश्वरा हे सुद्धा पॉझिटिव्ह झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे रेव्हरेंड रवी डेव्हिड हे सुद्धा पॉझिटिव्ह झालेले आहेत. बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. प्रभू, तू त्यांना आरोग्याचा हात दे. तू त्यांना पूर्ण आरोग्याने भर बापा. तुझं शक्ती आणि सामर्थ्य दे. हे बापा परमेश्वरा, सामर्थ्य देवाचा आहे, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा पास्टेट कमिटीची बापा परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ विशेष प्रार्थना करीत आहोत. बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर आणि तू गौरीला जाऊन स्विला जा बाबा. प्रभू, या समय आम्ही विशेष प्रकारे आम्ही मागत आहोत की आमच्या पास्टेट कमिटी मधले सुद्धा अनेक मेंबर्स बापा परमेश्वरा हे कोविड पॉझिटिव्ह झाले आणि बापा परमेश्वरा त्यांना तू आरोग्य दिलंस. प्रभू, तू त्यांना बाहेर आणलंस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. त्या सर्वांवर तुझी नजर असू दे. तुझ्या सामर्थ्याने, दुप्पट आशीर्वादाने त्यांना तू मालामाल कर. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत बाबा. प्रभू, या समय विशेष प्रकारे आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा, आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवंड, त्यांची प्रिय पत्नी आणि लेकरे यांना तू आशीर्वादित कर बापा. संपूर्ण मुंबई रिजनल कॉन्फरन्सला तू आशीर्वाद दे. मेथोडिस्ट चर्च इन इंडियावर तुझा विशेष आशीर्वादाचा वर्षाव कर बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आणि संपूर्ण आमचं मेथोडिस्ट चर्च इन इंडिया बापा परमेश्वरा, त्यामध्ये येणारी सर्व कॉन्फरन्सेस बापा परमेश्वरा, तू ह्या कोविडपासून, ह्या महामारीपासून प्रत्येकाचं संरक्षण कर बापा. भारत देश आम्ही तुझ्या डोळ्यापुढे आणत आहोत बापा परमेश्वरा. भारत देशामध्ये अनेक ठिकाणी बापा परमेश्वरा इलेक्शन्स होत आहेत. सर्व शांतता, सुव्यवस्था तू प्रस्थापित केलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्रपती आणि त्यांचं मंत्रिमंडळ या सर्वांना तू आशीर्वादित कर. महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही मागत आहोत बापा. आमचे राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यावरही तुझा आशीर्वाद दे. आणि या संपूर्ण भारत देशाचा बापा परमेश्वरा कोविडपासून तू बचाव कर. विशेष प्रकारे महाराष्ट्र राज्यासाठी मागत आहोत, कारण महाराष्ट्र राज्य बापा परमेश्वरा कोविड-19मध्ये बापा त्यांनी उच्चांक केलेला आहे. सर्वात जास्त पेशंट्स येथे सापडत आहेत. प्रभू, कार्य कर. महाराष्ट्राचा बचाव कर बाबा. क्षमा कर महाराष्ट्राला बापा. क्षमा कर, सहाय्य कर. आणि प्रभू,
ही सर्व लाट तू घालवून टाक बापा. मान महिमा करो देवाला. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणते की आमचा स्वर्गीय बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत आम्ही गाणार आहोत. आणि मंडळीला विनंती आहे, गीत झाल्यानंतर आपण खाली बसून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करीत आहोत. मार्क शुभवर्तमान अध्याय 11 आणि वचने 27 ते 33. मार्क 11, 27 ते 33. येशूच्या अधिकाराविषयीचे प्रश्न. मग ते पुन्हा यरूशलेमेस आले आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री व वडील यांच्याकडे येऊन त्याला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करिता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हाला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा माणसापासून होता याचे मला उत्तर द्या. तेव्हा ते आपसात विचार करू लागले. स्वर्गापासून होता असे म्हणावे तर तो म्हणेल की तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? आणि माणसांपासून होता असे म्हणावे तर? त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानित. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हास ठाऊक नाही. येशू त्यांना म्हणाला, तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे हे मीही तुम्हाला सांगत नाही. देई बाप्पा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. यावेळेला उभे असतानाच आपण एक गीत गात आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. गोड की
सौख्य दुःख दयाचे मी पाहला, प्रीतीने त्याच्या मी भरला, तीच प्रतीक संगीताही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी, हीच प्रतीक संगीताही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी, स्तोत्र प्रभूचे गाईन मी, स्तोत्र प्रभूचे गाईन देवी बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, पुनरुत्थानानंतरचा हा पहिला रविवार आहे आणि आम्ही पुनरुत्थानानंतरचा हा पहिला रविवार ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्याच संदर्भामध्ये आम्ही पुढे पाहणार आहोत. मागील रविवारी म्हणजे पुनरुत्थान रविवारी 4 एप्रिल 2021 या दिवशी आम्ही एक विषय सुरू केलेला आहे, प्रभूचे सर्वश्रेष्ठत्व. इफिस 1:20-23, इफिसकरास पत्र पहिला अध्याय 20 ते 23 या वचनामध्ये आम्ही वाचलं की त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या पाठीमागे परमेश्वर देवपित्याची बलशाली पराक्रमाची कृती आहे. तीच कृती, देवाची बलशाली पराक्रमाची कृती, त्या कृतीने ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि ख्रिस्ताला त्याच बलशाली पराक्रमाच्या कृतीने सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावयुगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक कसे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे. आणि पुनरुत्थान दिनाच्या दिवशी, पुनरुत्थान रविवारी आम्ही ह्यावरच हा विषय सुरुवात केलेला आहे. आणि पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व जाहीर करते, असा हा विषय आहे. पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व जाहीर करते, कारण पुनरुत्थान हे परमेश्वर पित्याची बलशाली पराक्रमाची कृती आहे. त्याने पापांवर विजय मिळविला, मरणावर विजय मिळवला, सैतानावर विजय मिळवला. आणि मग पुनरुत्थान दिवशी आम्ही जो संदेश ऐकला तो ह्यावरच आधारित होता. आणि पुनरुत्थानामुळे देवपित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला जे सर्वश्रेष्ठत्व दिलेलं आहे ते आम्ही समजावून घेत आहोत. आणि त्याने ख्रिस्ताला सर्व सत्ता दिलेली आहे, सर्व अधिकार दिलेला आहे, सर्व सामर्थ्य दिलेलं आहे, सर्व धनीपणा दिलेला आहे, सांप्रत आणि भावी युगातील सर्व नामाहून उंच
स्थान म्हणजे देवपित्याच्या उजवीकडील जागा त्याला दिलेली आहे. सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे आणि मंडळीचे मस्तक होण्याचा सन्मान देखील प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. आणि अशा प्रकारे हे 7 सर्वश्रेष्ठत्व प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेले आहेत. आणि त्यापैकी आम्ही मागील रविवारी पहिली गोष्ट पाहिलेली आहे, सर्व सत्ता राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व सत्ता दिलेली आहे. आम्ही मागील रविवारी हे पाहिलेलं आहे. आणि प्रियांनो, त्यामध्ये आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व सत्ता देवपित्याने दिली आणि प्रभू येशू ख्रिस्तच त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो जे पद हवं आहे ते देतो. आम्ही सत्ता मिळविण्यासाठी क्लुप्त्या कुयुक्त्या राजकारण खेळू नये. घरात, कामावर, मंडळीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी आम्ही महत्वाकांक्षी होऊ नये. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे योहान 15:16 मध्ये, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. आणि नेमणूक ही पित्यापासून असते. आणि हेच आम्ही पाहिलेलं आहे. आणि उदाहरणं आम्ही बरीच काही त्याच्यामध्ये उदाहरणं पाहिलं. दाविदाचं उदाहरण पाहिलं, दाविदाचा अभिषेक कशा प्रकारे देवाने केलेला आहे आणि त्याला कसं सत्ता दिलेली आहे हे देखील आम्ही पाहिलेलं आहे. कलसे 1:16 मध्ये आम्ही पाहिलं, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. आणि म्हणून आम्ही पुनरुत्थान आम्हाला सांगत आहे की सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. तर मग सत्ता मिळविण्यासाठी मी जगात कुठल्याही प्रकारची क्लुप्ती कुयुक्ती मी खेळणार नाही. आज आम्ही दुसरं सर्वश्रेष्ठत्व प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे सर्वश्रेष्ठत्व आज पाहणार आहोत आणि ते आहे सर्व अधिकार. प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठत्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामधील दुसरा मुद्दा आहे प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वर देवपित्याने त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीने पुन्हा उठविले आणि त्याला सर्व अधिकार दिला. सर्व अधिकार ख्रिस्ताचा आहे. मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणारे आम्ही त्याचे सेवक आहोत. प्रियांनो, आम्ही त्याचे सेवक आहोत. या जगामध्ये कोणाचेही सेवक म्हणून घेण्यापेक्षा देवाचे ख्रिस्ताचे सेवक म्हणून घेणं हे फार भाग्याचं आणि फार अभिमानाचं, फारच आनंदाचं, फारच प्रतिष्ठेचं आहे. प्रियांनो, देवाचे सेवक, देवाचे सेवक, ख्रिस्ताचे सेवक. आणि संत पौल म्हणतो आम्ही ख्रिस्ताचे सेवक या नात्याने आम्ही आमची लायकी पटवून देतो. काय अद्भुत आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचे सेवक, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी प्रत्येक व्यक्ती ही ख्रिस्ताची सेवक आहे. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रियांनो, आम्ही त्याचे सेवक आहोत. प्रियांनो, प्रभू येशूचे अधिकार आता आम्ही समजून घेणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार कशा कशावर आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार कोणकोणते अधिकार त्याला आहे. आणि सर्वात पहिला अधिकार त्याचा आहे शिक्षणाचा अधिकार. त्यानंतर त्याचा अधिकार आणि मग नंबर 3चा ख्रिस्ताचा अधिकार आहे स्वर्गात सर्व अधिकार ख्रिस्ताला देण्यात आलेले आहेत. आणि मग पृथ्वीवर सर्व अधिकार ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. नंबर 4चा अधिकार
नंबर 5चा त्याचा अधिकार सैतानावरचा अधिकार आहे. नंबर 6चा त्याचा अधिकार सर्व निर्मितीवरील अधिकार त्याचा आहे. आणि 7वा त्याचा अधिकार आहे संपूर्ण पवित्र शास्त्रावरील त्याचा अधिकार आहे. सर्व पवित्र शास्त्रावर त्याचा अधिकार आहे. आणि ख्रिस्ताचे हे 7 अधिकार आम्ही आता समजून घेणार आहोत. प्रियानो, विषय मोठा आहे, गहन आहे. पण जर तुम्हाला ख्रिस्ताचे अधिकार समजले ना प्रियानो, तर तुम्हाला त्या अधिकारांचा फायदा घेता येईल. कारण आम्ही ख्रिस्ताचे सेवक आहोत. आणि जे त्याचे सेवक आहेत त्या सेवकांना त्याच्या अधिकाराची जाणीव असणं हे फार महत्वाचं आहे. त्याचे अधिकार कोणकोणते आहेत, कशा कशावर त्याचा अधिकार आहे हे समजल्याशिवाय आम्हाला त्याच्या अधिकाराचा उपयोग करून घेता येणार नाही. आणि म्हणून आज आम्ही सर्वात पहिला अधिकार त्याचा पाहत आहोत आणि तो आहे त्याचा शिक्षणाचा अधिकार. शिक्षणाचा अधिकार. मार्क 1:21-23 या वचनामध्ये आम्ही वाचतो. मार्क 1 मार्क शुभवर्तमान 1 आणि 21 ते 22 या 2 वचनामध्ये आम्ही वाचतो. नंतर ते कफरनहुमास गेले आणि लागलेच त्याने शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवित होता. अधिकार असल्यासारखा शिकवित होता, शास्त्री लोकांसारखा नव्हे. शिक्षणाचे सर्व अधिकार या शास्त्रांजवळ होते प्रियानो. आणि तो शास्त्री लोकांसारखा त्यांना शिकवित नव्हता. तर अधिकार वाणीने तो शिकवत होता. आम्ही ख्रिस्ताचा शिक्षणाचा अधिकार जर कधी समजून घेतला तर प्रियानो आम्हाला त्याचा उपयोग करता येईल. हे शास्त्री लोक हे कोण होते? हे राजांचे सेक्रेटरी होते. राजाला ज्ञान शिकविणारे सेक्रेटरी. मग नियमशास्त्राचे हे नकला करणारे, नियमशास्त्र लिहून काढणारे कॉपिस्ट हे होते. आणि सर्व शास्त्रलेखांचे ते इंटरप्रिटर्स होते, विश्लेषक होते. आणि नियमशास्त्राचे देखील ते विश्लेषक इंटरप्रिटर्स होते. आणि सर्व रेकॉर्ड ते मेंटेन करायचे. आणि ते वकील सुद्धा होते, लॉयर्स होते. आणि ते इस्रायल लोकांचे शाळेतले शिक्षक देखील होते. थोडक्यात शास्त्री लोकांकडे सर्व शिक्षणाचे अधिकार होते. आणि शास्त्री लोक हे प्रत्येक वेळेला काय म्हणायचे? संदेष्टे असे म्हणाले, नियमशास्त्रात असे म्हणाले. जुन्या करारातील संदेष्टे शिक्षण देत असताना म्हणत असत की परमेश्वर असे म्हणाला. आणि शास्त्री लोक म्हणत असत संदेष्टा असा म्हणाला. पण प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षण देताना नेहमी म्हटलं की मी असे म्हणतो. हा त्याचा अधिकार. मी असे म्हणतो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा सर्व शिक्षणावर अधिकार आहे. आणि म्हणूनच प्रेषित पाऊल म्हणतो 1 करिंथमध्ये आम्ही शास्त्रपाठ वाचनामध्ये ते वाचलं की देवाने जगाचं ज्ञान मूर्खपणाचं ठरवलं आहे. मूर्खपणाचं ठरवलं आहे. कारण जगाला त्याच्या ज्ञानाने
देवाला ओळखता आलं नाही, देवावर विश्वास ठेवता आला नाही, देवापुढं नम्र लीन होता आलं नाही. आणि म्हणून देवाने जगाचं ज्ञान मूर्खपणाचं ठरवलं आहे. प्रियानो, शिक्षणाचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. मग ते शिक्षण कोणतं का असेना, ज्ञान कोणतं का असेना, ज्ञानाचे सर्व निधी ख्रिस्त येशूमध्ये गुप्त आहेत. इफिसकरांना लिहिताना प्रेषित पौल म्हणतो, ज्ञानाचे सर्व निधी. प्रभू येशू ख्रिस्ताने दावा केला, मी सलोमोनापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत ज्ञानांमध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानी सलोमोन हा होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर सर्वश्रेष्ठ ज्ञानी प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे. आणि तो म्हणाला, सलोमोनापेक्षा मी श्रेष्ठ आहे. प्रियानो, ख्रिस्ती लेकरांनी ख्रिस्ताचा शिक्षणावरचा अधिकार जर ओळखला तर आमचे ख्रिस्ती लोक, आमचे ख्रिस्ती लेकरं शैक्षणिक जीवनामध्ये टॉप मोस्ट होते. सर्व ज्ञानाचे निधी त्याच्यामध्ये गुप्त आहेत. सर्व ज्ञानाचा उगम तो आहे. नीतिसूत्रे 8 स्पष्ट सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा शिक्षणाचा अधिकारी आहे. शिक्षणाचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. सर्व अधिकार पुनरुत्थानामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व सिद्ध केलं पुनरुत्थानाने, आणि सर्व अधिकार त्याला दिला. आणि त्यामध्ये पहिला अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार. सर्वात पहिली गोष्ट यामध्ये नियमशास्त्र, संदेष्टे, ग्रंथ, स्तोत्रे त्याने पूर्ण केले. लूक सुवर्तमान 24 अध्याय आणि 44 वचनामध्ये आम्ही वाचतो की त्याने नियमशास्त्र, संदेष्टे, ग्रंथ आणि स्तोत्रे यामध्ये त्याच्याविषयी जे जे काही लिहिलेलं आहे ते त्याने पूर्ण केलेलं आहे. संपूर्ण पवित्र शास्त्र त्याने पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून शिक्षणाचा अधिकार त्याच्याजवळ आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिक्षणाचा अधिकार कबूल केल्याशिवाय आम्हाला ना शिक्षण मिळेल ना ज्ञान मिळेल. तुम्हाला माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेला पूर्वेकडून जे मागे लोक आले ते ज्ञानी लोक होते आणि त्यांनी ख्रिस्ताला नमन केलं. याचा अर्थ काय? या जगाच्या ज्ञानाने, या जगाच्या ज्ञानी लोकांनी त्या येशू बाळाला नमन केलं. या जगाचे ज्ञानी जे स्वतःला ज्ञानी म्हणून घेतात त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नमन केलं पाहिजे, तरच त्यांना ज्ञान मिळेल, खऱ्या अर्थाने ज्ञान मिळेल. की जे ज्ञान देवाला ओळखील आणि मनुष्य जातीचं जीवन खऱ्या अर्थाने सुखी करण्यास ते कारणीभूत होईल. प्रभू येशू ख्रिस्त पहिली गोष्ट नियमशास्त्र, संदेष्टे, ग्रंथ, स्तोत्रे त्याने पूर्ण केले. दुसरी गोष्ट, प्रभू देवाचे ज्ञान व सामर्थ्य आहे. पहिले करीन 1 अध्याय 30 वचन. आणि म्हणून त्याच्याकडे शिक्षणाचा अधिकार आहे. तो देवाचं ज्ञान आहे, प्रेषित पौल म्हणतो, आणि देवाचं सामर्थ्य आहे. प्रियानो, लक्षात घ्या, जगाच्या ज्ञानात जगाचं सामर्थ्य आहे, परंतु देवाच्या ज्ञानात देवाचं सामर्थ्य आहे. आणि देवाच्या सामर्थ्याला काहीही अशक्य नाही. प्रभू येशू ख्रिस्त देवाचे ज्ञान आहे.
याकोब म्हणतो, जो कोणी ज्ञानामध्ये उन्हा असेल त्याने ते देवाजवळ मागावे. देवाजवळ मागावे. आणि देव ज्ञान देणारा देव आहे प्रियानो. आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्या सलमोन राजा, दावीद पुत्र सलमोन राजा, त्याने कोणाजवळ ज्ञान मागितलं? देवाजवळ. हे देवा, मला सत्सद विवेक दे, मला ज्ञान दे. आणि देवाने त्याला ज्ञान दिलं आणि ज्ञानाबरोबरच सर्व समृद्धी दिली, सर्व संपत्ती दिली, सर्व वैभव दिलं. आणि त्याला म्हटलं, तुझ्यासारखा कुणी झाला नाही आणि ह्यापुढे कुणी होणार नाही. सलमोनाने मागितलं. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताजवळ ज्ञान मागतो का? की आम्ही आमच्याच प्रयत्नाने ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो? आमचे प्रयत्न तोकडे आहेत. आम्हाला देवाला अपेक्षित असलेली उंची जी ज्ञानामधली आहे, शिक्षणामधली आहे, ती गाठता येणार नाही. समजून घ्या प्रियानो, सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे आणि शिक्षणाचा अधिकार त्याच्याजवळ आहे. ख्रिस्ती लोक ॲडमिशन मिळवताना किती धावपळ करतात, किती काय काय गोष्टी करतात. त्यांनी कधी ख्रिस्ताची प्रार्थना केली का? मला आठवतं प्रियांनो, आत्ताच्या काळामध्ये 1-2 ॲडमिशन्स माझ्याजवळ त्यांनी विनंती केली, पाळकसाहेब प्रार्थना करा. आणि नंतर फोन आला मला त्यांचा, पाळकसाहेब ॲडमिशन मिळाला. काहीही पैसे न देता, कोणाचाही वशिला न लावता ॲडमिशन मिळालं. अविश्वसनीय वाटतं, पण विश्वास ठेवावाच लागेल. विश्वास ठेवावा लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताचा शिक्षणाचा अधिकार. नंबर 3, प्रभू सलमोनापेक्षा श्रेष्ठ होता. लूका वर्तमान 11 अध्याय 31 वचन. आणि म्हणून शिक्षणाचा अधिकार हा प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. ज्ञानांचा ज्ञानी सलमोन होता, पण आता सलमोनाचाही ज्ञानी प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यानंतर 4थी गोष्ट आम्ही पाहत आहोत, प्रभू त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवित होता. मार्क 1 अध्याय 22 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताला हा अधिकार कुणी दिला, असा त्याला प्रश्न विचारला. आजच्या शास्त्रपाठामध्ये आम्ही वाचलं. प्रियानो, ज्ञानामध्ये, शिक्षणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताशी आम्ही बरोबरी करू शकत नाही, त्याला जिंकू शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा शास्त्री लोकांपेक्षाही ज्ञानी होता. मी तुम्हाला सांगितलं, शास्त्री लोक म्हणायचे, संदेष्टे म्हणायचे परमेश्वर असे म्हणाला. शास्त्री लोक म्हणायचे संदेष्टे असे म्हणाला. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी असे म्हणतो. आणि हा त्याचा ज्ञानाचा अधिकार आहे आणि हा त्याच्या शिक्षणाचा अधिकार आहे. आणि जेवढ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तेवढ्यांनी त्याचा हा अधिकार कबूल केला पाहिजे, अशी त्याची अपेक्षा आणि इच्छा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांकडून आहे. प्रियानो, त्याच्या अधिकाराचा स्वीकार केल्याशिवाय, त्याच्या अधिकारावर विश्वास ठेवल्याशिवाय त्या अधिकाराचा उपयोग आम्हाला करून घेता येणार नाही. तो त्याचा अधिकार आमच्या उपयोगाचा होणार नाही. आणि हे त्या पाठीमागचं रहस्य आहे. आणि मग पुढची गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. 5वी गोष्ट शिक्षणाचा अधिकारामध्ये 5वी गोष्ट आम्ही पाहत आहोत, प्रभूच्या ज्ञानाप्रमाणे त्याची कृती होती. मत्तय 11:19. ज्ञानाप्रमाणे त्याची कृती होती. ज्ञान आपल्या कृत्यांनी न्यायी ठरते, देवाचं वचन सांगतं.
आणि म्हणून शिक्षणाचा अधिकार त्याचा आहे. अनेक लोक शिक्षण देतात, ज्ञान देतात, पण त्याप्रमाणे कृती नसते. अनेक शिक्षकांचं जीवन त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नसतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं तसं नव्हतं. ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरतं. प्रियांनो, लक्षात घ्या, देवाच्या वचनामध्ये देवाचं ज्ञान आहे आणि देवाच्या त्या ज्ञानामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. जसजसं तुम्ही देवाचं ज्ञान, वचनाचं ज्ञान मिळवत जाता, तसतसंच तुम्हाला देवाचं सामर्थ्य मिळत जातं आणि त्या सामर्थ्याने तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे कृती करण्यास समर्थ होता. अनेक लोक मला बोलताना मी ऐकलेले आहेत की आम्ही देवाचं वचन वाचत नाही, पण आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे कृती करतो. अरे, आधी देवाचं ज्ञान मिळवल्याशिवाय त्याप्रमाणे कृती करताच येईल कशी? आणि जरी आली तर ती स्वतःच्या प्रयत्नाने, आणि देवाला हे अजिबात नको आहे. तुमच्या आमच्या प्रयत्नाने आम्ही देवाचं आज्ञापालन करणं हे देवाला कदापिही मान्य नाही. आम्ही देवाचं आज्ञापालन करावं ते देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या कृपेने, आणि तेच खरं शेवटपर्यंत टिकतं. प्रियांनो, ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरतं. देवाचं एवढं ज्ञान मिळवा, एवढं ज्ञान मिळवा की त्या ज्ञानामुळे आम्हाला देवाचं सामर्थ्य मिळेल आणि त्या सामर्थ्याने आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे कृती करू लागू. जर यथार्थ ज्ञान देवाचं जर झालं ना प्रियांनो, तर आम्हाला देवाचं सामर्थ्य मिळाल्याशिवाय राहत नाही. अनेक लोक देवाचं ज्ञान मिळवून घेतात, परंतु ते यथार्थ ज्ञानाला अनुसरून नसतं आणि म्हणून ते देवाच्या सामर्थ्याने भरण्याच्या ऐवजी आध्यात्मिक गर्वाने भरतात. आध्यात्मिक गर्वाने. आणि सर्व गर्वांमध्ये हा आध्यात्मिक गर्व फार भयंकर आहे. सर्व गर्वांमध्ये हा आध्यात्मिक गर्व फार भयानक आहे. प्रियांनो, आम्ही देवाचं ज्ञान आणि देवाची कृती, देवाच्या ज्ञानाची कृती ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. ज्याच्याजवळ देवाचं फार ज्ञान आहे पण कृती नाही, त्या ज्ञानाप्रमाणे कृती नाही, तर समजावं की तो आध्यात्मिक गर्विष्ठ आहे. आमचा प्रभू प्रियांनो, ज्ञानाप्रमाणे तो कृती करत होता. ज्ञानाप्रमाणे त्याची कृती होती. तो म्हणाला, आत्म्याने देईन ते धन्य. आणि तो पुढे म्हणाला, मी जो मनाचा सौम्य लीन. शिष्यांचे पाय धुतले हो त्याने, पाय धुतले. वचनाप्रमाणे हे आचरण आहे. आणि सर्वात शेवटी आम्ही पाहतो प्रभू अंतर्ज्ञानी होता. मार्क 2:8. देई बापा प्रभू येशू ख्रिस्त अंतर्ज्ञानी होता. मनुष्याच्या मनात काय विचार चाललेले आहेत हे त्याला ठाऊक आहे. विचार येण्याच्या आधीच त्याला कोणते विचार येणार आहेत हे ठाऊक आहे. तो स्वतः म्हणाला की मनुष्यामध्ये काय आहे हे मला ठाऊक आहे. तो मनातले विचार, समोर आलेल्या माणसाच्या मनातले विचार सुद्धा तो जाणू शकतो. अंतर्ज्ञानी आहे आणि म्हणून सर्व शिक्षणाचा अधिकार त्याच्याजवळ आहे. सर्व शिक्षणाचा अधिकार. अनेक शिक्षक आहेत
जगातले अनेक ज्ञान आहे जगातलं, पण अंतर्ज्ञान त्यांच्याजवळ नाही. आणि म्हणून शिक्षणाचे सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे, कारण तो अंतर्ज्ञानी होता. मार्क 2:8. प्रियांनो, पहिली गोष्ट आम्ही पाहिली की प्रभू येशू ख्रिस्ताकडे शिक्षणाचा अधिकार आहे. आणि त्यामध्ये आम्ही पाहिलं की त्याच्याकडे शिक्षणाचा अधिकार का आहे? नियमशास्त्र, संदेशचे ग्रंथ, स्तोत्रे त्याने पूर्ण केले. त्यानंतर आम्ही पाहिलं 2 नंबर, प्रभू देवाचे ज्ञान व सामर्थ्य होता. त्यानंतर 3 नंबर आम्ही पाहिलं, प्रभू सलमोनापेक्षा श्रेष्ठ होता. चौथी गोष्ट आम्ही पाहिली, प्रभू त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने शिकवित होता. आणि 5वी गोष्ट आम्ही पाहिली, प्रभूच्या ज्ञानाप्रमाणे त्याची कृती होती. आणि 6वी गोष्ट आम्ही पाहिली, प्रभू अंतर्ज्ञानी होता. आणि 7वी गोष्ट आम्ही पाहत आहोत, प्रभू सर्व ज्ञानाचा उगम होता. आणि म्हणून शिक्षणाचा अधिकार त्याचा आहे. प्रभू सर्व ज्ञानाचा उगम तो. प्रियांनो, ज्ञान प्रगट केलं जातं शब्दामध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला योहान 1:1 म्हणतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द, देवाचा शब्द. आणि म्हणून सर्व ज्ञानाचे निधी, सर्व ज्ञानाचा उगम प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, आम्ही प्रभूला धन्यवाद देऊयात की हे अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहेत. आणि त्याच्या पुनरुत्थानामुळे हे सिद्ध झालं की शिक्षणाचा सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. देवपित्याने त्याला सर्व अधिकार दिलेले आहेत. ही त्याच्या बलशाली पराक्रमाची कृती आहे की ज्या कृतीने त्याला पुन्हा उठवलं आणि सर्व सत्ता, अधिकार दिला. 2 गोष्टी आम्ही पाहिल्या, सर्व सत्ता त्याची आहे, सर्व अधिकार त्याचा आहे. आणि म्हणून ज्या कोणाला कोणता अधिकार मिळाला असेल त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करू नये. प्रियांनो, आम्ही प्रभू पुढे नम्र आणि लीन झालं पाहिजे. देवबापाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आजचा संदेश आम्हाला सांगत आहे सर्व अधिकार ख्रिस्ताजवळ आहे. आणि प्रभू त्या सर्व अधिकारांपैकी पहिला अधिकार आज आम्ही पाहिलेला आहे, तो आहे शिक्षणाचा अधिकार. प्रभू, आम्हाला शिक्षणाची गरज आहे, पण शिक्षणाचा अधिकार ख्रिस्ताजवळ आहे. आम्ही ख्रिस्तापुढे लीन नम्र झालो पाहिजे. हा अधिकार आम्ही ख्रिस्ताचा ओळखला पाहिजे, तरच या अधिकाराचा आम्हाला उपयोग होईल. सहाय्य कर, कृपादा, अनुग्रह दे. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण दानार्पणाकडे जात आहोत. आपण उभे राहूयात, प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मनापासून आभार मानतो, उपकार स्तुती करतो. तू आम्हाला ही भक्ती दिलीस, तू आम्हाला ही सहभागिता दिलीस. तू आम्हाला बापा परमेश्वरा तुझे स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध दिलेस. तू आम्हाला तुझं वचन दिलंस. तू आम्हाला तुझा पवित्र आत्मा दिलास. तुझी कृपा दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या या सर्व अवर्णनीय दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. आणि बापा परमेश्वरा तुला धन्यवाद देतो. बापा, आता पुन्हा एकदा मंडळी, बापा परमेश्वरा, जे तू मंडळीला दिलेलं आहे त्यातूनच तुझ्या गौरवासाठी, सेवा कार्यासाठी बापा अर्पणे घेऊन तुझ्या पुढे येत आहे. बापा, आम्हा प्रत्येकांचं सहाय्य कर. आणि बापा, आम्ही संतोषाने द्यावा असं होऊ दे. तुझी कृपाच आम्हाला पुरेशी आहे. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा,
आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. विरह तुझा रे नरक भयंकर, विरह तुझा रे नरक भयंकर, मासे प्रलयानल पेटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. धर्मरवी तू क्षणभर रसता, धर्मरवी तू क्षणभर रसता, मम हृत्कोशी तमदाटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझ वाचून या मार्ग जगिया, तुझ वाचून या मार्ग जगिया, मज दिसती ती तुके खोटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. पापी खटनट मी मज माझे, पापी खटनट मी मज माझे, तुझ विण भारी भय वाटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. उलटे मन मन तुझ विण दुसरा, उलटे मन मन तुझ विण दुसरा, कोण जगिया करी सुलटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. मम जीवन तू जगदोधारा, मम जीवन तू जगदोधारा, मेलोसे तुझ विण वाटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. सहवासाहून तुझ्या मला रे, सहवासाहून तुझ्या मला रे, स्वर्गाचे सुख नच मोठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. आपण ह्यावेळेला दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, आज मंडळीने बापा परमेश्वरा
जो विशेष त्याग केलेला आहे, जे विशेष अर्पणे तुला अर्पण केलेली आहेत, हे तुझं आज्ञापालन आहे. बापा, हे सर्व ज्ञान हे सर्व दान तू स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी या दानाचा, या निधीचा उपयोग होऊ दे. अनेकांचे तारण व्हावे आणि अनेक जण देवाच्या राज्यामध्ये यावेत, यासाठी या दानाचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू पाहिलेला आहे, त्यांना तू भरपूर आणि विपुल बरकतीचे आशीर्वाद दे. त्यांच्या घरामध्ये जर काही आर्थिक अडचण असेल तर ती निवारण कर आणि तुझ्या आशीर्वादाने मान, महिमा, गौरव देवाला. धन्यता आला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घरा चिडे सरो हे चिंतनी, देहाची सोहा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.